नांदेड बिदर रोडवर CNG प्लस पेट्रोल कारला लागली भीषण आग. नमस्कार, मी रिया पवार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि ही बातमी आहे नांदेड जिल्ह्यावरून आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. MH12 RN 71 23 हुंडाई सेंट ही गाडी पुण्याहून कंधारकडे येत असताना गांधीनगर पाठीजवळ 12:30 ते 1च्या सुमारास गाडी समोर हरण आले. सरासरी गाडीची स्पीड 60 ते 70च्या वेगाने होती. हरण समोर आल्यामुळे ड्रायव्हरने अर्जंट फास्टमध्ये ब्रेक दाबले. ब्रेक दाबल्यानंतर गाडी रोडच्या कडेस घेतली आणि एकदम गाडीचे डॅशबोर्डवर पूर्ण गाडीचे सिग्नल लागले. हँडब्रेक सिग्नल असेल, ऑइलचा असेल, बॅटरीचा असेल, हीटचा सिग्नल असेल. लागल्यानंतर एकदम वायफरच्या त्याच्या पाईपमधून जाळ आणि धूर बाहेर आला आणि त्या क्षणाने ड्रायव्हरने सीट बेल्ट काढत गाडीच्या बाहेर आला आणि गाडीला लगेचच पाठोपाठ घेऊन गाडी रोडच्या लगत शेतात एका नाल्यामध्ये गाडी स्पीडमध्ये चालत जाऊन खाली पूर्ण गाडी जळून खाक झाली आणि या ठिकाणी अग्निशमक दलाची कुठलीही मदत भेटली नाही. कंधार येथील संपर्क साधला असता कंधार येथील अग्निशमक दलाने गाडीमध्ये पाणी नाही असं सांगितलं. यावेळेसच अचानक कंधारचे API मगरसाहेब कंधारवरून जळकोटला जात असताना त्यांनी लोहा येथे अग्निशमक दलाला गाडीची हकीकत सांगितली, पण गाडी त्यांना यायलाच उशीर झाला, त्यामुळे संपूर्ण गाडी जळून खाक झाली. अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोमासे, नांदेड जिल्हा उपसंपादक. आपण आहेत नांदेड बिदर रोडवर. आज कंधारच्या बाजूला एक डिग्रज गाव आहे. या ठिकाणी आपण बघू शकता होंडाई कंपनीची गाडी आहे, CNG प्लस पेट्रोल. गाडी नंबर आहे MH12 RN 7123. तर ही गाडी पेड घेतली. काहीतरी कृपा देवाची म्हणायचं तर आज सोमवार महादेवाचा दिवस, ते काहीतरी जीवितहानी टळली. गाडीमध्ये एकच होते, स्वतः चालक मालकच आहेत, ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ऍक्सिडेंट कसा झाला, म्हणजे गाडीने पेड कसा घेतला? मी पुण्यावरून येत होतो, समोर हरण आलं आणि हरण आल्यानंतर डायरेक्टली मी ब्रेक मारलं, जेवढं होईल तेवढं अर्जंट ब्रेक मारलं, कारण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मी. परंतु ज्या टाइमला मग गाडी तिथून समोर आली त्याच्यामध्ये सिग्नल यायला लागली. सिग्नल आल्यानंतर मला थोडं वाटलं की बाबा काय आपण चेक करायला पाहिजे, परंतु गाडीमधून धुवा निघायला लागला आणि धुवा निघाल्यानंतर अचानक डायरेक्टली आग निघाली. म्हणजे आपण जे वायपर असतात त्या वायपरच्या तिथून डायरेक्ट आग निघाली. मी होईल तेवढा माझा बचाव करून मी बाहेर निघालो. त्याच्यानंतर ती गाडी खाली गेली, पेड घेतली. कुठं तुम्ही अग्निशमक संपर्क साधला होता का? कॉल केलेला आहे, कॉल लागत नाही त्यांना. मी पर्सनली नंबरवर कॉल केला, PI मॅडमला कॉल केलेला आहे. त्यांनी डायरेक्ट म्हणजे होईल तेवढं सांगितलं की बाबा तुम्ही पर्सनली कॉल नका करू, तुम्ही डायरेक्टली 112ला कॉल करा. मग कंधारची जवळपास काय अग्निशमक दलाची मदत भेटली का तुम्हाला? नाही. या ठिकाणी कोणी आलते का प्रशासनातील? प्रशासनाला ते आलते, त्यांनी म्हणले की बाबा जे काही बीड जमदार आहे ते येऊन जाते, फक्त येऊन माझ्याकडनं लेखी घेऊन. तर या ठिकाणी जीवितहानी काही झाली नाही. तर त्यांच्या समोर हरण आलं आणि आपला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणजे हरण समजले होते. त्यांनी हरणाला वाचवण्यासाठी गाडी ब्रेक मारला. सडनली ब्रेक मारल्यानंतर गाडी थोडी लेफ्ट साईडला रोडच्या साईडला घेतल्यानंतर अचानक पूर्ण सिग्नल असतील, आपले ऑइलचं सिग्नल असेल, हीटचं सिग्नल असेल, की आपलं बॅटरीचं सिग्नल असेल, आपल्या हँडब्रेकचं सिग्नल असेल, पूर्ण सिग्नल लागले आणि गाडीने पेड घेतली आणि गाडी खाली गेली. या ठिकाणी आपले कंधारचे API मगर साहेब आले होते. स्पॉटर ते जळकोटला जात होते, त्यांनी बघितली आणि कंधारला अग्निशामक दलाला फोन केला असताना कंधारच्या अग्निशामक दलाच्या गाडीमध्ये पाणी नाही असं कळाल्यानंतर त्यांनी परत तातडीनं लोह्याला फोन केला आणि लोह्यावरनं आता गाडी यायला लागली. त्यांनी आता त्यांच्यासोबत माझा दूरध्वनीवर संपर्क मी त्यांना साधला. त्यांनी सांगितलं गाडी लोह्यावर मागवली आणि कंधारला पाणी नसल्यामुळं ठीक आहे तुम्हाला.